पुरुषांच्या वासनेचं ओझं झेलणाऱ्या आम्ही म्हणजे वेश्या. या समाजाने आपली लैंगिक गरज भागवण्यासाठी आमचा उपयोग करून आम्हाला फेकून दिला उकिड्याची घाण म्हणून. त्या आम्ही उकिड्याची घाण वेश्या. बरोबर साहेब? अगदी बरोबर. कारण हा सुसज्ज समाज घाणीला घाणच म्हणतो. वाह साहेब वाह, काय मस्त नाव दिलं तुम्ही आम्हाला. उकिड्यावर फेकलेली घाण वेश्या. पण कधी विचार केला का साहेब की कोठ्यावर मुली आल्या कुठून? त्या वेश्या बनल्या कशा? साहेब एका स्त्रीच्या उदरातून जन्माला येते एक निरागस मुलगी. तिचे काही स्वप्न असतात, तिलाही वाटतं आपण या समाजात मानाने जगावं. पण आपल्याच या समाजामधल्या काही समाजकंटक लोकांनी तिला नाचवून या समाजाबाहेर फेकून दिलं असतं. साहेब तुम्हाला काय माहिती, वेश्या या शब्दाच्या मुळाशी कधी कोणी जाण्याचा प्रयत्न केला नाही ना. फक्त म्हणायचं ती वेश्या आहे. पण हा शब्द ऐकल्यानंतर तिच्या मुलाला काय वेदना होतो त्याची कधी जाणीव केली आहे तुम्ही? कधी विचार केला आहे की कोठ्यावर वेश्या आल्या कुठून? काय जमिनीमधून उगवल्या की आकाशामधनं पडल्या? नाही साहेब, तुमच्याच या समाजामधल्या लोकांनी आपली गरज भागविण्यासाठी, आपली वासना तृप्त करण्यासाठी त्यांचा उपयोग करून त्यांना फेकून दिलाय उकिरड्यावर. देवदासी मुरळी अशा अनिष्ठ रूढी परंपरांना चालना देऊन त्यांना नाचवायचं, त्यांना फेकून द्यायचं आणि मग एक नाही, दोन नाही, तीन नाही, अशा हजार मुली, हजार स्त्रिया त्या वस्तीत असतात. आणि नामकरण करणाऱ्यांनी काय छान नामकरण केलंय त्या वस्तीचं. रेड लाईट एरिया. वस्ती वेश्या नाही, वेश्यांचा कोठा. वाह साहेब वाह. अरे आपके योगी साहब, वो बस्ती लेकिन हमारे लिए तो हमारा मंदिर भी यही है, हमारी पूजा भी यही है, और हमारे छोटे छोटे मासूम बच्चों की भविष्य की सीढ़ियां भी यही से निकलती है साहब. वाह छान मस्त नामकरण केलं तुम्ही आमचं ना वेश्या. लेकिन साहब ये कोठा भी हमारा, यहाँ पे जिस्म हमारा, मर्जी हमारी, कानून हमारा और कायदा भी हमारा. सरकारी कागद फाडण्याची सजा काय असते? या खाकीवर्दीचा अपमान करण्याची सजा काय असते? हे लवकरच कळेल तुला. कानून कायदा हिस्ट्री जॉग्राफी तुम्ही शिकले, तुम्हालाही चांगलं माहिती आहे. बघा ना, शिक्षण तुम्ही घेतलं, शिक्षण मीही घेतलं, पण तुमच्या नशिबाने तुम्हाला बनवलं या समाजात ताठ मानेनं फिरणारा एक पोलीस इन्स्पेक्टर. आणि माझ्या नशिबाने मला आणून ठेवलं या कोठ्यावर धंदा करणारी धंदेवाली रेसमबाई म्हणून. होती है साहब, किस्मत अपनी अपनी होती है. वो कहते हैं ना, तकदीर बनाने वाले तूने कोई कमी ना की, तकदीर बनाने वाले तूने कोई कमी ना की. अब किसे क्या मिला है तो साली मुकद्दर की बात. काय म्हणतात तुम्ही मला अरेस्ट करणार, इथून घेऊन जाणार ना साहेब? मी तुम्हाला याआधी म्हटलं होतं की मला इथून घेऊन जाण्यासाठी तुम्ही स्वतः एकटे नाही यायचं, सोबत घेऊन यायचं लेडी कॉन्स्टेबल. क्योंकि भले ही मैं धंधा करने वाली हूँ साहब, लेकिन मेरे मर्जी के खिलाफ कोई मुझे टच नहीं कर सकता. हा, तर तुमचं माझ्यावर जर मनच आलं असेल तर त्यासाठी किंमत तर मोजावी. देश परंपराची हद्द फुटलेल्या वेश्येकडून हेच प्रत्युत्तर शोधून दिसतं. पण लक्षात ठेव, अजून इन्स्पेक्टर अजय मराठेला आपलं इमान विकलेलं नाहीये. किंवा या खाकी वर्दीची अब्रू या गटारात लीन होईल एवढा नामर्दन नाहीये. तू मला कितीही आमिष दिलेस तरी तुझा हा कोटा खाली करणार म्हणजे करणार. एवढी ताकद तुमचं नाही ना, एवढी ताकद बनायला लावा आणि काढा मला या कोटाच्या बाहेर.
वेळ आली आणि जोपर्यंत माझं हे उद्दिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणी माईचा लाल मला या गुहेतून बाहेर काढू शकत नाही आणि जो कोणी माझ्या या मार्गात आडवा येईल ना साहेब त्याला आडवा केल्याशिवाय हे संवाई स्वस्तही बसणार. रेशमबाई, जाता जाता माझी एक गोष्ट ऐकून घ्या. हे जे तू उघड्या डोळ्याने स्वप्न बघत आहेस ना, हे स्वप्न बघणं बंद कर. काय म्हणालीस तू? अंधारातील या लाल दिव्याच्या खाली जगणाऱ्या मुलींना तू लाल दिव्याच्या गळीत बसवणार आहेस. तुझं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही मला माहिती नाही, पण माझं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार आहे. याच कोठावरून तुझ्या याच हातात खेळे ठोकून तुला इथून खेचत माझ्या लाल दिव्याच्या गाडीवर बसवे आणि त्या